असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विधानसभा निवडणुकानंतर सातत्यानं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांकडून किंवा स्वतः राज ठाकरे सुद्धा हे या सगळ्या निकालावरती भाष्य करत आलेले आहेत आणि कुठेतरी निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित होता अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या नेत्यांची राहिलेली आहे। आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या येत्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांच्या आधी अशा पद्धतीनं सगळ्या प्रमुख नेत्यांचं अशा पद्धतीनं शिष्टमंडळ हे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। खरं तर असं पहिल्यांदा होतं आणि मंत्रालयामध्ये हे सगळे नेते जे आहेत आज पहिल्यांदा निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत, त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची मानली जाते। राज ठाकरे हे सुद्धा काही मुद्दे सातत्यानं मांडत आलेले आहेत। मतदार याद्यांवरती काम करा हा मनसेचा प्रमुख अजेंडा आतापर्यंत राहिलेला आहे आणि मतदार याद्यांमधला जो काही घोळ आहे किंवा मतदार याद्यांमध्ये ज्या काही चुका आहेत त्या सुद्धा मनसेच्या नेत्यांकडून सातत्यानं उपस्थित केल्या जात आहेत। आज सुद्धा मनसेच्या नेत्यांकडून काही मतदार याद्यांची आकडेवारी समोर आणण्यात आलेली होती ज्यामध्ये कर्नाटकातील काही मतदारांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या नेत्यांची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे निवडणुकीच्या अनुषंगाने पारदर्शक निवडणुका व्हाव्यात या अनुषंगाने ही भूमिका जी आहे ती राहिलेली आहे। आणि म्हणून आजच्या या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीच्या दरम्यान काय नेमकी चर्चा या शिष्टमंडळाच्या माध्यमातून केली जाते आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये हे कोणते मुद्दे जे आहेत या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळामध्ये हे सगळे नेते शिवालय येथे जमतील आणि त्यानंतर जे निवेदन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे त्याच्यावरती सह्या या सगळ्या नेत्यांच्या होतील आणि त्यानंतर सगळे नेते एकत्रितपणे मंत्रालयामध्ये जातील आणि तिथे निवेदन देऊन निवडणूक अधिकाऱ्यांशी योग्य ती चर्चा जी आहे ती चर्चा या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केली जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद दृश्य या ठिकाणी पाहतोय की उद्धव ठाकरे कोस्टल रोड मधून शिवालयाकडे जाण्यासाठी इथून मातोश्रीवरून रवाना झाले। ती दृश्य आपण इथे पाहतो तर तिथे राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडी यांच्याकडे। दिनेशजी, आतापर्यंत राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापवलेलं आहे। या एका मुद्द्यावर महाविकास आघाडीचे नेते तर एकत्र आलेच आहेत, मात्र या सगळ्यामध्ये याच मुद्द्यावरून राज ठाकरे सुद्धा आज महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। होय, दुपारी 12:30 वाजता ही भेट ठरलेली आहे। चोकलिंगम यांना मविया आणि राज ठाकरे, मवियाचे नेते आणि राज ठाकरे असे मिळून भेटतील आणि दिनेश वाघमारे यांच्याशीही मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे। या दोन स्वतंत्र भेटी असतील किंवा दोन स्वतंत्र शिष्टमंडळ असतील असं माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि या भेटीनंतर वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद आहे आणि त्यात राज ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत। जी मतचोरीचा मुद्दा असेल, राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा देशभर लावून धरलेला आहे आणि या निमित्तानं ते भाजपवर आरोप करतायत आणि निवडणूक आयोगालाही त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि तोच मुद्दा राज्यात महाविकास आघाडीनेही लावून धरलेला आहे आणि आज त्याच अनुषंगानं राज्यातील मविया नेते आणि राज ठाकरे या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोग भेट घेत आहेत। पण यात महत्वाचं असं आहे की मवियाच्या व्यासपीठावर म्हणजे हे पूर्ण जे शिष्टमंडळ आहे शिवसेना युबीटीचा अनेकदा असा प्रयत्न आहे की ही मवियाची भेट नाहीये तर राज्यातले सर्व पक्षाचे नेते महाविकास आघाडी असतील किंवा आम्ही दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही या भेटीचं आमंत्रण दिलं होतं की मतदार याद्यांसंदर्भात जी काही शंका संशय आहे मतदारांच्या मनात आहे, राजकीय पक्षाच्या मनात आहे, तर या दृष्टीनं एक चर्चा किंवा आपलं निवेदन राज्य निवडणूक आयोगाला द्यावं आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेवरचा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली असल्याचं शिवसेना युबीटी किंवा अन्य विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानंच आज हा सगळा कार्यक्रम होतो आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं अधिकृत कार्यालय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिकृत कार्यालय शिवालय जे नरिमन पॉइंट इथे आहे तिथे पोहोचतील। जवळपास 20 वर्षांनंतर म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच ते शिवालयामध्ये जात आहेत। त्यांच्या नेत्यांनाही शिवालय इथे जमण्याचेच आदेश आहेत। एनसीपी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सुद्धा शिवालय इथे येणार आहेत। काँग्रेसचे नेते मंडळीही शिवालय इथे जमणार आहेत आणि महाविकास आघाडीतले अन्य जे घटक पक्षांचे नेतेही शिवालय इथे जमणार आहेत आणि हे सगळे एकत्रितरित्या मंत्रालयातील चोकलिंगम यांच्या ऑफिसमध्ये जातील आणि तिथे त्यांना आपलं निवेदन देतील आणि आपले जे मतदान प्रक्रिया अधिक दृढ होण्याबाबतीतले जे मुद्दे आहेत
ते निवेदन तर सादर केलं जाईल आणि चोकलिंगम यांच्याशी चर्चाही केली जाईल आणि त्या बैठकीत जे काही मुद्दे मांडले आहेत, ज्या काही शंका मांडल्या आहेत आणि निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे या सगळ्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली गेलेली आहे. नक्कीच दिनेश, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जरी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची सर्वपक्षीय हे नेते भेट घेणार असले तरी एकूणच आपली ताकद दाखवण्याचा विरोधकांची आपली एकूणच ताकद दाखवण्याचा प्रयत्न म्हणायचा